आष्टा येथील विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणास फकीरा पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा हे तर बंडाचे लक्षण असून तसेच तालुक्याचे आमदार यांनी मातंग समाजात कायम तेढ निर्माण करून अण्णाभाऊ साठेंचे नाव दाबण्याचा प्रयत्न केलाय असे प्रतिपादन फकीरा पॅन्थर सेनेचे अध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी आष्टा या ठिकाणी विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी सुरू असणाऱ्या उपोषण ठिकाणी व्यक्त केली। यावेळी त्यांनी उपोषणकर्ते अमोल लोखंडे, महेश घस्ते, मिथुन भंडारे यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी भाजप युवा मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय। यावेळी राहुल सकट, सयाजी सकट, मुकेश पंडित यांच्यासह भाजपचे प्रवीण माने आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या विकास कामाच्या माध्यमातून लाखो रुपयाचं काम अण्णाभाऊंच्या नावानं होत असताना अण्णाभाऊंचं नाव घेऊन जे काही लोक खंडणी मागण्याचा प्रकार करतायत, तर खरं तर ही या आष्टा शहरामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे। अशा पद्धतीनं जर कोण खंडणी वगैरे जर प्रकार करत असतील तर मी त्यांना एवढी विनंती करतो की अण्णाभाऊ त्यांना सुबुद्धी देतील। कारण अण्णाभाऊंनी त्यांचं एक ही आहे कथा आहे, स्मशानातील सोनं, की रात्रीचं त्या स्मशानातील मृत व्यक्ती असायच्या त्यांच्या तोंडामध्ये मरताना जी काय माणसं सोन्याचं एखादं नाणं घालायचे, एखादा मणी घालायचे आणि तो मणी एक जण काढून आणायचा रात्रात जाऊन त्या मृताच्या जबड्यात हात घालून। तसं ही काय लोक खंडणीच्या नावानं त्या जबड्यात हात घालायला लागले मृताच्या। पण अण्णाभाऊंच्या कथेमध्ये शेवट त्याचा असा आहे की जो हात घालत होता त्याची एक दिवस बोटं त्याच जबड्यात अडकलेली होती। तर अशा पद्धतीनं कोण जरी करत असाल तर अशा एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकण्यापेक्षा तुमची बोटं त्या ह्याच्यामध्ये जातील अशा पद्धतीनं कृत्य करू नका। अण्णाभाऊंच्या नावाच्या ह्याच्यामध्ये राजकारण करू नका। अण्णाभाऊ हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान आहे। त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आपण जर कोण काय कृत्य करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी थांबावं, पण प्रशासनानं सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालावं। अशा पद्धतीनं खंडणीच्या रूपासाठी जर अशा पद्धतीनं आंदोलनात्मक भूमिका घेऊन कोण जर त्याचा भाव करत असेल तर त्याही पद्धतीनं प्रशासनानं चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी। पोलीस स्टेशनच्या बाहेर गेली आता 2-3 दिवस झालं आष्टा शहरातील विकास कामामध्ये अडथळा घालणाऱ्या, विनाकारण अडथळा घालणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी इथं आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला आज आम्ही फकीरा पॅन्थर सेना आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं या आंदोलनाला आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे। खरं तर मी इथं आल्यावर मला काही गोष्टी धक्कादायक गोष्टी समजल्या की अण्णाभाऊ साठेंच्या नावानं होत असलेल्या लाखो रुपये खर्चून होत असलेल्या गार्डनला इथं विरोध होतोय आणि विरोध करणारी लोक सुद्धा अण्णाभाऊंचं नाव घेऊनच विरोध करतायत। ह्या गोष्टीचं मला पहिल्यांदा दुःख आणि खंत वाटली। या विभागाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब। या वाळवा तालुक्यामध्ये त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या नावानं अनेक पुतळे, गार्डन आणि वेगवेगळ्या ठिकाणी जागा सुशोभीकरण झालेले आहे। त्यांच्या गावाच्या शेजारी असणारं वाटेगाव, या वाटेगावचे सुपुत्र आणि या देशामध्ये उपेक्षित वंचितांचा आवाज बुलंद करण्याचं काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून करणारे पहिले शिवशाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा तालुका वाळवा, त्यांचं गाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव आणि ते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहे। आणि गेले कित्येक वर्ष झालं जयंत पाटील साहेब हे या विभागामध्ये मंत्री, राज्यामध्ये मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी आज तागायत अण्णाभाऊंना, अण्णाभाऊंच्या समाजाला कुठल्याही पद्धतीचा न्याय दिलेला नाही। दुसरी गोष्ट आहे की अण्णाभाऊंची पुण्यतिथी, जयंती आणि त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी एकाच दिवशी येते। ते कधीही अण्णाभाऊंच्या जयंतीच्या किंवा पुण्यतिथीच्या दिवशी वाटेगावला जात नाही। ही सगळं या समाजाच्या लक्षात आहे। आणि आता काय झालंय
की अण्णाभाऊंचं तेवढं त्यांना खुपतंय आणि अण्णाभाऊंचं नाव कुठं झालं नाही पाहिजे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये राजाराम बापूंचं जिथं स्मारक आहे त्या ठिकाणी आता अण्णाभाऊंची स्मारक व्हायला लागले. या गोष्टीनं त्यांचं मन असं विचलित झालं आणि त्यांनी काही सुपारी बहादर कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या घराचे तळवे चाटतायत, त्यांच्या घरातलं पाणी भरतायत, काय साफसफाई करतायत ऑफिसची, असे काय कार्यकर्ते उभा करून त्यांना मातंग समाजाच्या जातीचं लेबल लावून या अण्णाभाऊ साठेंच्या नावानं होणाऱ्या विकास कामाला विरोध करण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रशासनावर दबाव टाकण्याच्या हेतूनं त्यांना जाणीवपूर्वक उभा केलेला आहे. मी या आंदोलनाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की फकीरा पॅंथर सेना ही मातंग समाजाचा जनाधार असणारी एक महाराष्ट्रातील संघटना आहे. जर तुम्ही अण्णाभाऊंच्या विरोधात या लागला आणि अण्णाभाऊंचा सन्मान होण्याऐवजी अण्णाभाऊंचा अपमान करण्यासाठी जर तुम्ही रसद आणि ताकद पुरवत असला तर आम्ही या 2 दिवसामध्ये त्यांनी जर आपली भूमिका बदलली नाही, आपल्या कार्यकर्ते किंवा जे काही पिंटरांच्याबद्दल ठेवलेली भूमिका आहे ती बदलली नाही तर आम्ही जयंतरावजी पाटील साहेब यांच्या दारामध्ये फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने मी आंदोलन करणार आहे. NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली.